नमस्कार. डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी पुन्हा एकदा एक नवीन टॉपिक घेऊन आलो आहे, एक नवीन हवामानाची अपडेट जी की तुमच्या सर्वांसाठी खूप उपयुक्त राहणार आहे. तर या आजच्या अपडेटमध्ये आपण पावसाची अपडेट बघणार आहे की 31 ऑगस्ट, 1 सप्टेंबर आणि 2 सप्टेंबरला कशा प्रकारचा पाऊस राहील. तर समोरील मॉडेलमध्ये आपण बघू शकता येत्या 48 तासामधले आपल्याला मॉडेल दिसून येते. महाराष्ट्रामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी ढगांची खूप मोठ्या प्रमाणात दाटी झालेली दिसते. लातूर, बीड, सोलापूर, सांगली या भागामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात ढग साचलेले दिसत आहेत. या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार प्रकारच्या पावसाची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात वर्तवण्यात आलेली आहे. तसेच इतरत्र सर्व महाराष्ट्रामध्ये सुद्धा ढगांची खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दाटी दिसून येते. सर्वाधिक प्रभाव जो आहे तो मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळेल. मुंबई, पालघर या भागामध्ये सुद्धा आपल्याला कमी दाबाचा पट्टा जो आहे तो अतिशय तीव्र प्रमाणात सक्रिय झालेला दिसेल. त्यानंतर या मॉडेलचा अभ्यास करता आपल्याला तापमान कळून येईल. बंगालच्या उपसागरातील तापमान 28 ते 29 डिग्री सेल्सिअसपर्यंत, तसेच अरबी समुद्रातील तापमान 27-28 डिग्री सेल्सिअसपर्यंत आपल्याला बघायला मिळते. महाराष्ट्रातील जे तापमान आहे ते आपल्याला 20 ते 25 डिग्री सेल्सिअसच्या मध्यामध्ये मध्यम स्वरूपाचं असं तापमान आपल्याला पाहायला मिळते, जे तापमान पावसासाठी अतिशय अनुकूल असून या तापमानामुळे आपल्याला महाराष्ट्रात जोरदार अशा प्रकारचा पाऊस बघायला मिळेल. रत्नागिरी 26, सातारा 24, मुंबई 28, औरंगाबाद 24, नाशिक 23 डिग्री सेल्सिअसवरती आपल्याला तापमान बघायला मिळते. परभणी 26 डिग्री सेल्सिअस, नांदेड वाघाला 25 डिग्री सेल्सिअस, त्यानंतर नागपूर 28 डिग्री सेल्सिअस अशा प्रकारचं मध्यम स्वरूपाचं तापमान जे आहे ते तापमान आपल्याला बघायला मिळते. या तापमानाचा फायदा पावसासाठी होणार असून मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला मुसळधार अशा प्रकारचा पाऊस सक्रिय झालेला दिसून येईल. त्यानंतर समोरील मॉडेल बघूया आपण. या मॉडेलमध्ये आपल्याला पावसाची सक्रियता कळून येईल. बंगालच्या उपसागरातील जी पावसाची सक्रियता होती ती आता पूर्णपणे आपल्याला भारतामध्ये सक्रिय झालेली दिसते. बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांची दिशा जी आहे ती भारताच्याकडे वळलेली असून भारतामध्ये आपल्याला सर्व वारे सक्रिय होताना दिसत आहेत आणि वाऱ्यांचा वेगसुद्धा वाढलेला आहे. यामध्ये पूर्व भारतामध्ये आपल्याला सर्व ठिकाणी पाऊस सक्रिय दिसतोय आणि जोरदार अशा प्रकारच्या पावसाची शक्यता पूर्व भारतामध्ये आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भाचा भाग, नागपूर, चंद्रपूर, नांदेड वाघाला, त्यानंतर आदिलाबाद, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या सर्व भागामध्ये आपल्याला जोरदार अशा प्रकारचा पाऊस बघायला मिळेल. माकोणामध्ये आपल्याला जे कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालेला दिसतोय. माकोणा, यवतमाळ, कारंजा या भागामध्ये कमी दाबाच्या पट्ट्याची सक्रियता असल्यामुळे या भागामध्ये आपल्याला जोरदार अशा प्रकारचा पाऊस बघायला मिळू शकतो. त्यानंतर जिंतूर, हिंगोली या भागात सुद्धा आपल्याला कमी दाबाचा पट्टा जो आहे तो सक्रिय दिसतोय. त्यामुळं मराठवाड्याचा हा जो भाग आहे या भागामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची चांगल्या प्रकारे शक्यता दिसून येईल. इकडे बुलढाणा, मोताळा, चिखली, खामगाव या भागात सुद्धा पाऊसची शक्यता आहे. सैलू, परभणी, पूर्णा, नांदेड वाघाला, गंगाखेड, कंधार, अहमदपूर या सर्व भागांमध्ये आपल्याला पाऊस जो आहे तो पाऊस सक्रिय दिसतोय. त्यानंतर इकडचा भाग बघता आपण औरंगाबाद, जालना आणि वैजापूर या भागात सुद्धा पाऊस सक्रिय आहे. वैजापूर, मनमाड कमी दाबाचा पट्टा सक्रिय होताना आपल्याला दिसतोय. त्यानंतर श्रीरामपूर, राहुरी, गोडेगाव, संगमनेर या भागामध्ये आपल्याला अतिशय तीव्र अशा प्रकारचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालेला आहे. वाडा, इगतपुरी, शहापूर, त्यानंतर वसई विरार, ठाणे, उल्हासनगर, मुंबई, नेराल या भागामध्ये सुद्धा तीव्र अशा प्रकारचा कमी दाबाचा पट्टा आपल्याला सक्रिय झालेला दिसून येतोय. यामध्ये लालसरेच्यामध्ये बघू शकता आपण किती तीव्र असा कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे मुंबईच्या भागामध्ये आपल्याला जोरदार अतिमुसळधार प्रकारचा पाऊस जो आहे तो पाऊस नक्कीच बघायला मिळेल. इकडं पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, पेठ, लातूर, उदगीर, अहमदपूर या भागात सुद्धा पाऊस आपल्याला सक्रिय दिसेल. जोरदार अशा प्रकारचा पावसाची सक्रियता आपल्याला दिसून येईल. म्हणजेच की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला आजच्या तारखेमध्ये पाऊस जो आहे तो पाऊस सक्रिय दिसतोय. येत्या 48 तासांमध्ये सुद्धा ही स्थिती राहणार आहे. आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती आणखीन वाढलेली दिसून येईल. यामध्ये आपण बघू शकता पश्चिमी भाग जो आहे महाराष्ट्राचा, पश्चिमी भागामध्ये पश्चिम किनारपट्टीवर खूप मोठ्या प्रमाणात तीव्र असा कमी दाबाचा पट्टा जो आहे तो कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालेला आहे. त्यामुळे मुंबई उपनगर, त्यानंतर पालघर या भागामध्ये आपल्याला जोरदार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो पाऊस नक्कीच बघायला मिळेल. नाशिकमध्ये सुद्धा नाशिक, त्र्यंबक
या भागामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार अशा प्रकारचा पाऊस बघायला मिळेल। नाशिकमध्ये आपल्याला पावसाची जी आहे ती पावसाची सक्रियता खूप मोठ्या प्रमाणात दिसून येईल। नंदुरबारमध्ये सुद्धा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। नंदुरबार धुळे या भागामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो पाऊस सक्रिय दिसणार आहे। तर यामध्ये आपण बघू शकता आपल्याला जो पूर्व विदर्भाचा भाग आहे, पूर्व विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राचा भाग, या भागामध्ये आपल्याला अतिशय तीव्र अशा प्रकारच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। या दोन भागांमध्ये आपल्याला पावसाची तीव्रता अधिक जाणवणार आहे। तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे या भागामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर मेघगर्जनेची सक्रियता सुद्धा आपल्याला मध्य भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळेल। त्यानंतर हे मॉडेल बघता आपल्याला येत्या 3 दिवसातील ढगाळ वातावरणाची स्थिती आपल्याला कळून येईल। जे ढगाळ वातावरण आहे ते महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आपल्याला सक्रिय झालेलं दिसेल। अरबी समुद्रामधले जो कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालेला होता तो कमी दाबाचा पट्टा आता सर्वस्वी आपल्याला जो आहे तो महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सक्रिय दिसतोय। कालच्या अपडेटमध्ये आपण बघितलं की जो कमी दाबाचा पट्टा आपल्याला दक्षिण भारतामध्ये सक्रिय दिसत होता, आता तो कमी दाबाचा पट्टा आपल्याला महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरती सक्रिय दिसतोय। आणि महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर त्या कमी दाबाच्या सक्रियतेमुळे आपल्याला पावसाची मुसळधार अशा प्रकारची सक्रियता आज जाणून येणार आहे। मुंबई, पुणे, त्यानंतर पालघर, श्रीरामपूर या भागामध्ये, संगमनेर या भागामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात असा पाऊस बघायला मिळणार आहे। जोरदार प्रकारचा पाऊस बघायला मिळणार आहे। अतिवृष्टीची शक्यता सुद्धा तिथं वर्तवण्यात आलेली आहे, त्यामुळे या भागांना हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। तर हे ढगाळ वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला सक्रिय दिसेल। काही ठिकाणी थोडं स्वच्छ वातावरण तर काही ठिकाणी ढगांची दाटी खूप मोठ्या प्रमाणात साचलेली आपल्याला दिसून येईल। त्यानंतर समोरील मॉडेल बघूया आपण। या मॉडेलनुसार आपल्याला स्पष्टपणे कळून येईल की कमी दाबाच्या पट्ट्याची सक्रियता आणि कशा प्रकारे होती। तर यामध्ये आपल्याला अरबी समुद्रात जो कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालेला होता आपण बघू शकता, तो कालच्या अपडेटनुसार आपला दक्षिण भारतामध्ये सक्रिय आपल्याला दिसत होता। दक्षिण भारतामधनं त्याची वाटचाल चालून उत्तरेकडे दिशा वळली असल्याने तो कमी दाबाचा पट्टा आपल्याला महाराष्ट्रामध्ये आता सक्रिय दिसतोय। कालच्या याच्यामध्ये आपल्याला विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तो कमी दाबाचा पट्टा सक्रिय दिसत होता। त्यामुळे या भागांमध्ये आपल्याला अतिमुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो पाऊस बघायला मिळाला काल। आता तो कमी दाबाचा पट्टा पश्चिम किनारपट्टीवर खूप तीव्र प्रकारे सक्रिय झालेला आहे। पश्चिम किनारपट्टी पूर्णपणे कमी दाबाच्या पट्ट्याने व्यापून टाकलेली आहे। त्यामुळे आजच्या भागामध्ये आपल्याला आजच्या अपडेटनुसार पश्चिम किनारपट्टीवर चांगल्या प्रकारचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। म्हणजेच की पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये आपल्याला जोरदार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो पाऊस बघायला मिळणार आहे। ते आपल्याला समोरील मॉडेलनुसार स्पष्ट कळूनच येते, कारण आपण बघू शकता लालसर याच्यामध्ये आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालेला दिसतोय। त्या कमी दाबाची पट्ट्याची सक्रियता ही अतिशय तीव्र आहे। त्यामुळे तो कमी दाबाचा पट्टा आपल्याला सक्रिय झालेला असल्यामुळे मुसळधार ते अतिमुसळधार प्रकारचा पाऊस तिथं आपल्याला बघायला मिळेल। हवामान खात्याने सुद्धा या भागांना हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। हवामान खात्याने सुद्धा अंदाज वर्तवलेला आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचा त्यांनी इशारा दिला असून आपल्याला तिथे सतर्क राहण्याचे त्यांनी आवाहन केलेले आहे। त्यानंतर अकोला, चंद्रपूर, नांदेड वाघाला, नागपूर या भागामध्ये म्हणजेच की विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये सुद्धा आपल्याला कमी दाबाचा पट्टा थोड्याफार प्रमाणात सक्रिय झालेला दिसून येतोय। माकोनामध्ये आपल्याला जे येते कमी दाबाचा पट्टा, यवतमाळमध्ये, त्यानंतर कारंजामध्ये, जिंतूर, हिंगोलीमध्ये अशा प्रकारे आपल्याला हलक्या स्वरूपात काही ठिकाणी कमी दाबाचा पट्टा सक्रिय दिसतोय। म्हणजेच की बाकी इतरत्र महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे ते पावसाची सक्रियता जोरदार अशा प्रकारची जाणवणार आहे। त्यानंतर या मॉडेलचा अभ्यास करता आपल्याला दिसून येतील की कमी उंचीचे ढग, जे उंचावरील ढगांचे रूपांतर आता कमी उंचीच्या ढगांमध्ये होऊन कमी उंचीच्या ढगांची संख्या वाढलेली आहे। आपल्याला अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कमी उंचीचे ढग पाहायला मिळत आहेत। त्यामुळेच पावसाच्या सक्रियतेमध्ये सुद्धा आपल्याला वाढ झालेली दिसून येते। त्यानंतर आपण समोरील मॉडेल बघूया। त्यामध्ये आपल्याला कमी दाबाचा पट्टे कशा प्रकारे सक्रिय झाले ते दिसून येतील। 1002, 1004, 1006 अशा प्रकारचे कमी दाबाचे पट्टे जे आहेत ते आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय झालेले दिसत आहेत। यामधील 1004 आणि 1006 हे कमी दाबाचे पट्टे आपल्याला महाराष्ट्रामधनं सक्रिय दिसत आहेत। या कमी दाबाच्या सक्रियतेमुळेच आपल्याला महाराष्ट्रामध्ये जोरदार अशा प्रकारचा पाऊस बघायला मिळेल। 1004 हा कमी दाबाचा पट्टा मराठवाड्यामधनं सक्रिय असून 1006 हा कमी दाबाचा पट्टा आपल्याला कोकणामधनं सक्रिय दिसतोय। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या सर्व भागांमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचा पाऊस नक्कीच बघायला मिळेल।
कारण कमी दाबाच्या पट्ट्याची सक्रियता ही अधिक असून त्यामुळे मुसळधार पावसासाठी पोषक असं वातावरण निर्माण होऊन आपल्याला मुसळधार प्रकारचा पाऊस बघायला मिळू शकतो। तर या अपडेटनुसार आपण बघितलेलंच आहे की पावसाची सक्रियता कशी आणि कशा प्रकारची राहणार आहे। नंदुरबारमध्ये सुद्धा आपल्याला जोरदार प्रकारचा पाऊस बघायला मिळेल। नंदुरबार, धुळे, नाशिक, उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे त्या भागामध्ये जोरदार प्रकारचा पाऊस बघायला मिळेल। त्यानंतर इकडचा कोकणाचा जो भाग आहे, दक्षिणी भाग, याच्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा या भागामध्ये थोड्या प्रमाणात आपल्याला सक्रियता हलक्या प्रमाणाची दिसून येईल, परंतु येत्या काही तासांमध्येच आपल्याला तिथं सुद्धा चांगल्या प्रकारचा पाऊस बघायला मिळेल। आता सद्यस्थितीला तिथं आपल्याला काही ठिकाणी पावसाची सक्रियता दिसून येणार नाही, तर काही ठिकाणी हलक्या पावसाची सक्रियता दिसून येईल, मात्र येत्या काही तासांमध्येच तिथं सुद्धा आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे। त्यानंतर या मॉडेलचा अभ्यास करता आपल्याला मेघगर्जनेचा प्रभाव दिसून येईल की मध्य भारतामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात जे आहे ते मेघगर्जना सक्रिय झालेली दिसते। यामध्ये विदर्भाचा संपूर्ण भाग, नागपूर, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या सर्व भागामध्ये विदर्भाचे आपल्याला मेघगर्जनेची सक्रियता दिसून येते। अमरावती, अचलपूर, गोंदिया बघू शकता आपण मॉडेलनुसार तीव्र अशा प्रकारची मेघगर्जना आपल्याला दिसून येते। मेघगर्जनेसह पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर जळगाव, नांदेड वाघाला, मालेगाव, नंदुरबार, धुळे या ठिकाणी सुद्धा आपल्याला मेघगर्जनेसह या पावसाची सक्रियता दिसून येईल। म्हणजेच की पावसाची जी सक्रियता राहणार आहे ती मेघगर्जनेसह पाऊस आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर या मॉडेलचा अभ्यास करता आपल्याला ढगांची दाटी दिसून येईल। 31 ऑगस्ट, 1 सप्टेंबर आणि 2 सप्टेंबरपर्यंतची आपल्याला हे मॉडेल दिसून येते। या मॉडेलनुसार आपल्याला कळून येईल की 1 सप्टेंबर आणि 2 सप्टेंबरला पावसाचा जो जोर आहे तो सर्वाधिक राहणार आहे। सर्वाधिक जोर आपल्याला या 2 तारखांमध्ये बघायला मिळेल। 1 सप्टेंबर आणि 2 सप्टेंबरला आपल्याला अतिमुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो पाऊस महाराष्ट्रामध्ये सक्रिय दिसेल, कारण या तारखांमध्ये कमी दाबाचा पट्टा आणखीन तीव्र झालेला असून तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पसरलेला दिसेल। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला अतिवृष्टी दिसेल आणि अतिमुसळधार प्रकारचा पाऊस आपल्याला सर्व ठिकाणी बघायला मिळणार आहे। आणि तो जो पाऊस राहील तो सार्वत्रिक प्रकारचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। म्हणजेच की महाराष्ट्रातील सर्व भागांमध्ये आपल्याला पावसाची सक्रियता कुठं ना कुठं दिसूनच येणार आहे। त्यामध्ये काही भागांमध्ये मुसळधार तर काही भागांमध्ये पावसाचं मध्यम जोर राहणार आहे, परंतु काही ठिकाणी ढगफुटी होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। हवामान खात्याने सुद्धा हा अंदाज वर्तवलेला आहे की 1 सप्टेंबर आणि 2 सप्टेंबरला अनेक ठिकाणी ढगफुटी होऊ शकते आणि अतिवृष्टीचा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे। तर हीच होती आपली आजची अपडेट जी की मी तुमच्यासमोर मांडली की 1 सप्टेंबर आणि 2 सप्टेंबरला मुसळधार अशा प्रकारची अतिमुसळधार अशा प्रकारची पावसाची शक्यता वर्तवण्यात येते आहे। तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन, असेच नवनवीन हवामानाचे अपडेट सर्वात आधी बघायला मिळतील। तर आता आपण भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन हवामानाच्या अपडेटसोबत। तोपर्यंत मी इथंच थांबतोय। धन्यवाद।